नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की किडनी फेलरची स्थिती उलट होऊ शकते का किंवा नाही. जेव्हा आम्ही ओपीडी मध्ये पेशंट पाहतो तेव्हा खूप सारे पेशंट येतात आणि त्यांचे खूप सारे प्रश्न असतात. त्यापैकी एक प्रश्न नेहमीच समोर येतो, तो म्हणजे किडनी फेलियर उलट होऊ शकतो का किंवा नाही, किंवा तुम्ही आमचे रिव्हर्स करू शकता का किंवा नाही. तर आपण याचं समजून घेण्याचा प्रयत्न करू की किडनीची स्थिती कितपत उलट होऊ शकते, ती पूर्णपणे होऊ शकते का, ठीक काय, ती काही प्रमाणात ठीक होऊ शकते का. आता जर आपण हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं किडनीच्या आत जाऊन पाहावं लागेल की किडनीला नुकसान कशा प्रकारचं होतं जेव्हा बीपी आणि शुगर वाढतात. कारण बीपी आणि शुगर हे 80% कारण आहेत किडनी खराब होण्याचं. तर आज आपण याचं चर्चा करूया. तर समजा तुमचं बीपी वाढतंय. जेव्हा बीपी वाढतं तेव्हा रक्त तुमच्या किडनीच्या आत वेगाने प्रवेश करतं, प्रेशरने प्रवेश करतं आणि हे जे प्रेशर मागून येतं ते किडनीच्या आतल्या छोट्या छोट्या केपिलरीजना, ज्या नेफ्रॉन रक्त शुद्ध करण्यासाठी नेत असतात, त्या नुकसान होऊ लागतात. आता नुकसान होण्याचा अर्थ असा आहे की त्या जाड होतात आणि त्यामधून रक्त कमी वाहू लागतो. आता यामुळे नुकसान काय होते की किडनीमध्ये ऑक्सिजन योग्य प्रकारे पुरवठा होत नाही, पोषण पोहोचत नाही, ज्यामुळे आपण पाहतो की किडनीतील भाग स्क्लेरोस होऊ लागतो. आणि किती टक्के किडनी स्क्लेरोस झाली आहे हे जाणून घेण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे किडनी बायोप्सी. ज्यांची किडनी बायोप्सी झाली आहे ते आपली रिपोर्ट पाहू शकतात. त्यात लिहिलेले असेल की 30%, 40%, 50%, काहीही इतके टक्के आहे ते स्क्लेरोस झाले. म्हणजे तुम्ही समजा की आता हे एकदम डेड होत नाही आणि एकदम पुरवठा बंद होत नाही, तर ते हळूहळू बंद होत आहे. तुम्ही अन्न कमी द्याल तर काय होईल? तो कमजोर होईल. अन्न पूर्णपणे बंद कराल तर तो काही वेळात मरून जाईल. तर आता आपण किडनीची परतफेड करतो तेव्हा त्यामध्ये काही भाग असा दिसतो ज्यामध्ये सूज आलेली असते. काही भाग असा असतो जो स्कोच असतो. जो स्क्लेरोस भाग आहे तो रिकव्हर होऊ शकत नाही, कारण तिथे रक्तपुरवठा पूर्णपणे संपलेला आहे. जर त्याला रिकव्हर व्हायचे असेल तर त्याला खूप वेळ लागतो. पण जो इन्फ्लेम भाग आहे, जिथे रक्तपुरवठा योग्य प्रकारे जात नव्हता, तिथे रक्तपुरवठा योग्य होण्याने तो भाग खूप वेगाने रिकव्हर होतो. कारण जसे तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्ही काम करू शकत नाही, तुम्ही डेड होता तरीही काम करू शकत नाही. तर आजारी असलेला भाग परत कामावर येईल, पण मृत भाग परत कामावर येऊ शकत नाही. म्हणून जेव्हा एखादा पेशंट किडनी फेल्युअरचा येतो तेव्हा आम्ही त्याची रिपोर्ट पाहतो. तर अहवालात कॅटन पातळी किती येत आहे, त्याला एक साधारण कल्पना मिळते की किती टक्के किडनीची कार्यक्षमता परत आणली जाऊ शकते. समजा कोणाच्याही किडची पातळी 5 आहे, बरोबर. आता तो फक्त 5 वर्षांचा दिसतोय, पण आम्हाला माहित आहे की किडनी 70% प्लसमध्ये काम करणे बंद केले आहे. आता 70% परत येणार नाही. 70%पैकी 35% आपण आशा करतो की ते परत येईल. तर जो लेव्हल 5 चा आहे, तो 2-3 पर्यंत खूप आरामात खाली जातो. पण त्याच्या खाली जाणे ते थांबवतो. कारण त्याच्याकडे त्यापेक्षा जास्त साधने नाहीत. ते नेफ्रॉन्स नाहीत जे काम करतात आणि आपले आणखी खाली जाऊ शकते. म्हणून जेव्हा कोणाच्याही किडनी खराब होत आहे तेव्हा पहिलं काम केटिनिन कमी करण्याचं कधीही नसतं. पहिलं नेहमी हेच असतं की किडनी जी खराब होत आहे ती आणखी खराब होऊ नये. जसे मी सांगितले की किडनी लेव्हल 5 आहे, 70% खराब आहे. या स्तरावर देखील पेशंटला आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाहीत. लहान मोठे लक्षणे आज वेगळी गोष्ट आहे, परंतु जास्तीत जास्त पेशंटमध्ये ती दिसली नाही. ही 1% किडनी अजून शिल्लक आहे. नाही, आधी याला वाचवून ठेवायचं आहे. कशापासून वाचवायचं आहे? पीपीसी पासून वाचवायचं आहे. तो प्रत्येक किडनी फ्लो रुग्णाने प्रथम स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की त्याची किडनी का खराब होत आहे. जर माझी किडनी बीपी मुळे खराब होत असेल किंवा शुगरमुळे खराब होत असेल, तर आज तो नियंत्रणात आहे की नाही. जर तो नियंत्रणात नसेल तर त्याला नियंत्रणात आणा. कशाही किमतीवर. नाही तर तुम्ही विचार कराल की किडनी डाऊन करू आणि तिथून किडनी खराब होत राहील. जर डाऊन झाले तरी 2 महिन्यात पुन्हा वाढते आणि पेशंटची स्थिती आणखी खराब होते. तर अशा चुका ज्या बहुतेक किडनी फेलरचे पेशंट करतात, या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुम्ही असे करू नका. तुम्ही
नेहमी तुमच्या किडनीला आधीच खराब होण्यापासून थांबवा. मग त्यानंतर तुम्ही विचार कराल, की मी हे कसे परत आणू शकतो. तर किडनी काही प्रमाणात रिकव्हर होऊ शकते. पण जर किडनी मृत झाली असेल, स्करोज झाली असेल, आतला भाग मेला असेल तर त्याच्या रिकव्हरीचे चान्सेस जवळजवळ नसतात. याच प्रकारे आपण डायबिटीजबद्दल बोलूया. जेव्हा कोणाच्याही रक्तातील साखरेची पातळी खूप वाढते तेव्हा काय होते की आपल्या लहान लहान कॅपिलरीज कमकुवत होऊ लागतात. त्या खराब होऊ लागतात. त्यामध्ये सूज येऊ लागते. त्यामुळे असे रुग्ण ज्यांची किडनी डायबिटीजमुळे खराब होते, जर त्यांनी आपली साखरेची पातळी सुधारली आणि योग्य उपचार सुरू केले तर त्यांच्यात रिकव्हरी बीपीच्या रुग्णांच्या तुलनेत जलद दिसते, जलद गतीने. त्यांचे किक पातळी कमी होऊ लागते. आता रुग्णाच्या मनात खूप सारे प्रश्न येत असतात. नाही, माझा डॉक्टर तर म्हणत आहेत की केक्रीन होऊ शकत नाही. मी आज खूप सारी रिपोर्ट्स दाखवतो. त्यातून तुम्हाला खूप स्पष्ट कल्पना येईल की हे होऊ शकते की नाही. ठीक आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी इच्छितो की या चॅनेलवर जितकेही टेस्टिमोनियल्स आहेत रुग्णांचे, तेही पहा. त्यामुळे तुम्हाला खूप स्पष्ट कल्पना येईल की केक्रीन कसे कमी केले जाऊ शकते.